आपण पाहत आहोत इंडिया न्यूज R7, भारताचा आवाज। 4 चाकी वाहनातून सुमारे 20 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना पाठीमागून 4 चाकी वाहनातून व एक मोटरसायकलवर आलेल्या 5 ते 6 रस्ता लुटारूंनी वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली। त्यानंतर रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेऊन रस्ता लुटारू पसार झाले। ही घटना आज दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या माऊली दूध शीतकरण केंद्रातील कर्मचारी अनिल बनसोडे व चालक असे दोघे जण आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान 20 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन 4 चाकी वाहनातून ब्राह्मणी येथील बँकेत भरणा करण्यासाठी जात होते। दरम्यान ते राहुरी ते शनी शिंगणापूर रस्त्यावरील ब्राह्मणी शिवारातील तांबे वस्तीजवळ असताना एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या 4 चाकी वाहनातून व मोटरसायकलवरून आलेल्या 5 ते 6 रस्ता लुटारूंनी बनसोडे यांची गाडी रस्त्यावर अडवली। त्यावेळी लुटारूंच्या हातात लोखंडी रॉड घेऊन वाहनातून खाली उतरले आणि रोख रक्कम असलेली वाहनाच्या काचा फोडून धारदार शस्त्र दाखवून दहशत निर्माण केली। तसेच बनसोडे व चालकाला त्यांच्याकडील रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून शनी शिंगणापूरच्या दिशेने पसार झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, हवालदार रोहिदास नवगिरे, वाल्मिक पारधी, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने यांच्यासह अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध सुरू केला। सदर भामटे ज्या वाहनातून आले होते ते वाहन माऊली शीतकरण केंद्र परिसरात सुमारे अर्धा तास थांबले होते। त्यांनी पाळत ठेवून सदर रोख रक्कम लुटून नेण्याची चर्चा परिसरात सुरू आहे। मात्र भर दिवसात झालेल्या या रस्ता लुटीनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय। या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। रस्ता लुटीच्या गुन्हेगारीनं पुन्हा डोके वर काढले असल्यानं पोलीस प्रशासन काय करते असा प्रश्न निर्माण झालाय। दुपारी उशिरापर्यंत फिर्याद दाखल न झाल्यामुळे बँकेत भरणा करण्यासाठी किती रक्कम होती हे मात्र समजू शकले नसलं तरी दूध शीतकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या चर्चानुसार 30 ते 40 लाखाची रक्कम असल्याची कुजबूज सुरू होती। इंडिया न्यूज R7 साठी राजेंद्र उंडे, राहुरी।